आमच्या या नर्सिंग होमची इमेज बाहेर खूपच चांगली आहे. कुणाला संशयही येणार नाही की इथे सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट केली जाते म्हणून. एका गोष्टीची काळजी घ्या की ह्या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये. जर एखाद्या माणसाला आधीपासूनच 3 किंवा 4 मुली असतील, त्याला हे जाणून घ्यायचं असेल की होणारं मूल हे मुलगी आहे की मुलगा, आणि यासाठी जर मी त्याला मदत करत असेन तर त्यात काय वाईट आहे? मी हे तुझ्यासाठी नाही आणलंय. तर मग कोणासाठी आणलंय? ह्याच्यासाठी. याला ही चॉकलेट नकोय. प्लीज शोना आंटी, मला त्याला विचारू तरी दे. पण मी सांगितलं ना, याचा चॉकलेट खायचा मूड नाहीये. कट्टी. लहानपणी जेव्हा शोनाला साधी जखम जरी झाली तरी तुझं काळीच पिळवटून निघायचं, आणि आता जेव्हा तिच्यावर आभाळ कोसळलंय तर तू तिच्याकडे पाठ फिरवलीस. वेड लागलाय त्या शोनाला. कधी म्हणते की मी अबॉर्शन करून घेते, तर कधी म्हणते नाही, मला माझ्या बाळाला जन्म द्यायचा आहे. आई, जर तू तिला भेटली असतीस ना, तर तुला तिच्या परिस्थितीची जाणीव झाली असती. हो, आहे मला सगळ्याची जाणीव. प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे मला. आहे मला जाणीव माझ्या सुन्या कपाळाची. जाणीव आहे मला माझ्या तुटलेल्या मंगळसूत्राची. जाणीव आहे मला माझा नवरा असा अचानक गमावल्याची. तुम्हा दोघींना माझ्या दुःखाची जरा तरी जाणीव आहे का? सांगा. बाबा गेल्याचं दुःख तुला एकटीलाच नाही आई, पण त्या दिवशी शोना जेव्हा बाबांचं अंत्यदर्शन घ्यायला आली तेव्हा तू तिच्याकडून बाबा, आई, बहीण ही सगळीच्या सगळी नाती हिरावून घेतलीस आई. जेव्हा आपलेच परके होतात तेव्हा दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करायची? पण तू तर एक आई आहेस ना. स्वतःच्या मुलीची एक चूक झाकता येईल एवढी तरी जागा असायला हवी तुझ्या पदरात. अगं तिची काय अवस्था असेल, मला तर या कल्पनेनेच भीती वाटते. आणि ती तर अजूनही त्या परिस्थितीशी झुंजते. शोना तिच्या आयुष्यात कधीच विसरणार नाही की तिच्या सगळ्यात वाईट दिवसात तिच्या घरच्यांनीच पाठ फिरवून तिला पोरकं केलं. आई, या वाईट दिवसात तिला फक्त तुझ्या आधाराची गरज होती, पण तो आधार तिला त्या डॉक्टर दिव्याच्या फॅमिलीने दिला. तुला कमीत कमी या गोष्टीचं समाधान वाटायला हवं की एवढ्या वाईट परिस्थितीशी लढूनही ती आज जिवंत आहे, आणि काही क्षणांपुरती का होईना शोना त्या फॅमिलीमध्ये खुश तर आहे. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. व्हेरी गुड. आता दुसरी कविता. आओ तुम्हें चांद पे ले जाए, प्यार भरे सपने सजाए, एक नई दुनिया बसाए. ओ छोटा सा बंगला बनाए.
आंटी मी आलेच. हा ओके. काय झालं पप्पा? जिनी बेटा हे काय आहे? पुस्तक आणि बॅग ठेवायची ही जागा आहे का? सॉरी पप्पा. चल उचल. आणि एवढ्या रात्री तू या गेस्ट रूम मध्ये काय करतेस बेटा? चल तुझ्या खोलीत चल. कम ऑन. मी ना आता शोना आंटीशी खेळत होते. जिनी ऐकतेस ना मी काय सांगतोय? हे दप्तर उचल आणि तुझ्या खोलीत जा इमिडिएटली. कम ऑन. नाही, मी या शोना आंटी जवळ झोपणार आहे. जिनी असा उद्धटपणा करू नकोस. मी सांगितलं ना तुला, दप्तर उचल आणि स्वतःच्या खोलीत जा. चल लवकर. कम ऑन क्विक. आउट. मी सांगितलं ना, मी या शोना आंटी जवळच झोपणार आहे. जस्ट कम हियर. नाही पप्पा, मला सोडा ना. Just come here. शोना आंटी. नाही पप्पा. पप्पा नाही. नाही चुप पप्पा. झोप इथे. समजलं? And I don't want to hear a single word from you. Is that clear? पप्पा उघडा ना. पप्पा उघडा ना. पप्पा उघडा ना. पप्पा उघडा ना. गुपचूप. पप्पा. गुपचूप. शोना आंटी उघड ना. शोना आंटी. पप्पा उघडा ना. पप्पा उघडा ना. पप्पा. पप्पा उघडा ना. शोना आंटी उघड ना. पप्पा उघडा ना. शोना आंटी उघड ना. पप्पा उघडा ना. शोना आंटी उघड ना ग. पप्पा उघडा ना. पप्पा. शोना आंटी उघड ना ग. पप्पा उघडा ना. पप्पा उघडा ना. शोना आंटी. पप्पा उघडा ना. पप्पा. Just disgusting. शोना, स्टॉप इट. पण ती तिथे खोलीत. तुला या गोष्टीचं भान असायला हवं की तू या घरची अगंतुक पाहुणी आहेस आणि म्हणून तुला आमच्या घरातल्या मॅटर मध्ये ढवळाढवळ करण्याची काहीच गरज नाहीये. हो, पण यात तिची काय चूक आहे? नाही, तिची चूक नाहीये. अगं चूक तर आमची झालीये शोना. तुला आमच्या या घरात आश्रय देऊन. पण ह्याचा अर्थ हा नाही शोना की तू आमच्या ह्या कुटुंबाची सदस्य आहेस. प्लीज फॉर हेवन सेक आमच्या फॅमिली मॅटर्स मध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करू नकोस. खरं बोलताय तुम्ही. मी तुमच्या फॅमिलीची काय, माझ्याही फॅमिलीची सदस्य नाहीये आणि कदाचित होऊ शकणारही नाही. पण याचा अर्थ आता मला जिनीसारख्या छोट्याशा मुलीवर प्रेम करायचाही हक्क नाहीये? काहीच हक्क नाहीये, कारण तिचे मम्मी पप्पा जिवंत आहेत आणि तिच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे आम्ही चांगल्या प्रकारे ठरवू शकतो. तिला सहानुभूती दाखवण्याची काहीच गरज नाहीये. मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या मुलीसाठी योग्य ते निर्णय घेऊ शकता, पण तुम्हाला याचाही विचार करावा लागेल की आता ती वर रडतीये. प्लीज प्लीज तिच्याशी असं वागू नका. यात तिची काहीच चूक नाहीये. ती लहान आहे, निरागस आहे. मी पण तुला हेच समजावण्याचा प्रयत्न करतोय शोना की ती लहान आहे, निरागस आहे आणि अशा वेळी तुझ्या या बोलण्याचा आणि तुझ्या या वागण्याचा तिच्यावर काय परिणाम होणार आहे हे ठाऊक आहे तुला? पण मी तिला काही वाईट शिकवण्यास. तू तिला काय शिकवतेस हे मला चांगल्या प्रकारे कळतंय शोना, आणि त्यासाठी आम्ही आहोत. आणि शोना, तसंही ज्या व्यक्तीचा प्रत्येक मार्ग चुकीचा असेल तो इतरांना चांगलं वाईट काय सांगेल? हे बघ, मी तुझ्या पुढे हात जोडतो. प्लीज आमच्या घरात ढवळाढवळ करू नकोस. उघड ना शोना आंटी, उघड ना. पापा उघडा ना. शोना,
जिने जिने काय झालं बेटा? तू ठीक आहेस ना? हा बास आता रडू नकोस. आंटी आली ना. शांत हो, रडू नकोस. ओके ये रे माझ्या बाळा. बस बस. हा चल. बस बस आता सोना आंटी आली आहे ना. चल रडू नकोस. हा बस आता रडू नको. शहाणी मुलं रडत नाहीत. झोप आली आहे का तुला? चल ये. बस झालं बाळा. बस बस. मी सांगितलं ना शहाणी मुलं रडत नाहीत म्हणून. बरं आता रडणं बंद. आंटी जिनीसाठी अंगाई घेणार आहे. ठीक आहे? ओके. चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडा मागे लपलास का? चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडा मागे लपलास का? निंबोणीचे झाड. सोना आंटी काय झालं? काही नाही. ए बदमाश, सोना आंटीला त्रास का देतोयस? तुला एक फटका मारू का? अच्छा आता मला कळलं. तुला पण झोप येते ना. मी तुझ्यासाठी अंगाई गाते. हा चांदोबा चांदोबा भागलास का? चांदोबा चांदोबा भागलास का? चांदोबा चांदोबा भागलास का? चांदोबा चांदोबा भागलास का? तान्हुला आहे सान सानूला. जीव माझा तान्हुला आहे सान सानूला. तापत्या दुपारी जळता रस्ता. तापत्या जळता रस्ता. जीव माझा तान्हुला आहे सान सानूला. 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 जीव माझा तान्हुला. कुणी आदी नाही कुणी अंती नाही. कुणी आदी नाही कुणी अंती नाही. मज नाही सहारा न मिळे किनारा. हो कुणी नाही तव तेजाचा तुकडा. विठ्ठला मज घे काय गय मुली, तुझ्या जीवाला चैन पडत नाही काय? मी फार एकटी पडले बाबा. सगळेच एकटे असतात ह्या जगात. बस सोबत असण्याचा भास असतो, पण सोबत कोणीही नसतं. हा एक भ्रम आहे, मृगजळ आहे. जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा दुःख होतं, वेदना होतात. दुःख का होतं बाबा? अगं दुःख नसेल तर सुखाची किंमत कशी कळेल तुला? दुःख आहे म्हणूनच तर सुखाला किंमत आहे. बाबा, दुःखाची एवढी भीती का वाटते? कारण दुःखावर आपलं प्रेम नसतं, आणि ज्यावर आपलं प्रेम नसतं
त्याची कधी कधी आपल्याला भीती वाटू लागते आणि आपण कायमच सुखाच्या मागे धावत असतो आणि त्या मागे धावण्याची आपल्याला सवय लागलेली असते, म्हणून दुःखाला आपण घाबरत असतो. बाळ, दुःखाला बरं काय घाबरायचं? सुख दुःख तर ऊन सावली सारखे आहेत. ना ऊन निरंतर असतं ना सावली. पण बाबा, तुम्ही सांगताय ते सामान्य जीवनाच्या पलीकडचं आहे. माझ्या जीवनात जो अंधकार पसरलाय, मी त्यातून प्रकाशाची वाट कशी काढू? तू त्या चंद्राशी संवाद साध. तुझ्या होरपळलेल्या मनाला शांतता लाभेल. माणूस हा कायमच दिवसाचा उजेड बघत असतो आणि साफ विसरतो की रात्री चांदणं असतं. पण बाबा, भीती वाटते. माझ्या दुर्दैवी अंधकारामुळे हे चांदणं निस्तेज होऊ नये. मूर्ख मुली, असा विचार का करतेस? अगं, हा चंद्र खूप शीतल आहे आणि ह्याच्या शीतलतेमुळे मोठ्यात मोठा ज्वालामुखीही शांत होऊ शकतो. बस, फक्त एकदा त्या चंद्राशी संवाद साधून तर बघ. तुझं दुःख कसं दूर होईल ते तुला स्वतःलाही कळणार नाही. अलख निरंजन, जीव अलख माझा निरंजन. तान्हुला आहे सान सानूला, जीव माझा तान्हुला आहे सान सानूला. दिव्या, दिव्या जरा इकडे बघू. आले मम्मा. काय हो मम्मा? अगं हे तर बघ, तुझ्यासाठी. हो पण अगं, तू तुझ्या कामात एवढी व्यस्त असतेस की तुझ्या हेही लक्षात नाही की उद्या वटपौर्णिमा आहे. प्रत्येक सुवासिनीसाठी महत्वाचा दिवस. माझ्या लक्षात आहे मम्मा. काय लक्षात आहे तुझ्या? मला माहितीये तू काही तयारी केली नाहीयेस अजून, तर तू तुझ्या हातावर मेहंदी सुद्धा काढली नाहीयेस. अहो मम्मा, ती ह्यासाठी कारण ती कामात निघून जाईल म्हणून. म्हणूनच मी पूजेसाठीचं सौभाग्यवान मागवून घेतलंय. तुला तर कामातून वेळ मिळणार नाही, पण एक आई ह्या नात्याने मला माझं कर्तव्य करावंच लागेल ना. ज्या घरात तुमच्यासारखी काळजी घेणारी आई असेल त्या घरात मला काळजी करण्याचं काय कारण असेल बरं? आणि तसं पण कोणीतरी म्हटलंच आहे, ज्या घरात मोठ्यांचा आशीर्वाद असतो तिथे कितीही संकट येऊत तुम्ही कायम सुरक्षितच राहता. बास बास, पुरे झालं हा तुझं आता. अगं, तू जरा स्वतःची काळजी घेत जा आणि हे विसरू नकोस की तू एक डॉक्टर असण्याआधी कुणाची तरी पत्नी आहेस. आणि हो, पत्नी असल्यामुळे तू थोडा साज शृंगारही केला पाहिजे. मम्मा, तुम्हाला तर माहीतच आहे ना की मला सारखा मेकअप करायला आवडत नाही. अगं, तू तर अशी सुंदर दिसतेस, तुला मेकअपची काही गरज नाहीये. अगं, पण स्वतःसाठी नाही, कधी कधी विशालसाठी, आमच्यासाठी तरी साज शृंगार करत जा. मला या घरात एका डॉक्टरची नाही तर सुनेची गरज आहे. अहो मम्मा, ह्यावेळी तुमच्या समोर तुमची सून उभी आहे, कोणी डॉक्टर बिक्टर नाही. अगं, म्हणूनच तर सांगते, असे हलके फुलके रंग वापरणं सोडून दे. तुझ्यावर उठावदार रंग खुलून दिसतात. म्हणूनच तर मी तुझ्यासाठी ही साडी आणलीये. बघ, ह्या लाल बांगड्या आणि ही लाल साडी. अगं, लाल वरून मला आठवलं, ह्या बांगड्या कशा आहेत? खूप छान आहेत मम्मा, पण कुणासाठी आहेत? तू सांग, कुणासाठी असतील? तुमच्यासाठी. नाही. अगं बाई, आपल्या दोघींशिवाय आणखी घरात कुणीतरी आहे, तिचाही उद्या उपास आहे. मम्मा, तुम्ही शोनासाठी? अगं, शोनाची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे ना, आणि ती वेडी उदास होऊन कोपऱ्यात गपचूप बसू नये. तू जा आणि तिला ह्या बांगड्या दे आणि तिला मेकअपचं थोडंफार सामानही दे. आणि तिला म्हणावं, अशी कोपऱ्यात बसून राहू नकोस, सगळं काही नीट होईल. अगं, काय झालं तुला? काही नाही हो मम्मा,
द्या इकडे, मी तिला लगेच देऊन येते. थँक्यू. शोना, हे घे. हे सगळं काय आहे दिव्या? ह्या बांगड्या आहेत, ही मेहंदी आहे, हे कुंकू आहे, आणि काय असणार? ते तर मलाही दिसतंय. पण हे सगळं तू मला का देतेस? कारण हे सगळं तुझ्यासाठी आहे. माझ्यासाठी? आज मी तुला खूप मिस करते मिशेल. प्लीज प्लीज ये ना रे, प्लीज. निदान आज तरी ये आणि माझ्या कपाळावर तुझ्या प्रेमाचं कुंकू लाव. तो बघ, चांदो मामा तुझ्याकडे पाहतोय. अगं आई, मी किती गाढ